पुणे में मीडिया से बात करते हुए राष्ट्रवादी शरद पवार गुट की सांसद सुप्रिया सुले ने राज्य और देश से जुड़े कई राजनीतिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। इस मौके पर उन्होंने राज्य की जनता का तहे दिल से शुक्रिया भी अदा किया। वहीं एक साल पहले के कई क्षणों को उन्होंने भावुक होकर बयान भी किया। मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की 1 वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि 1 वर्षानंतर आज कुठे आहोत बघा। 1 वर्षापूर्वी ना पक्ष होता, ना चिन्ह होते, आमदार, खासदार, सोसायटी, सरपंच, बँक, म्हणजे जी काही सत्तेची पदं लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे गेले। त्यावेळेस कोर्ट इलेक्शन कमिशनमध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासनतास बसत होते आमच्याबरोबर। सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्रा मारलेल्या। माझ्या मुलीचा 25वा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला, कारण तेच महत्त्वाचं होतं। एक आई म्हणून मला वेदना होतात त्याच्या की माझ्या 25 वर्षाच्या मुलीला तिचा वाढदिवस मला सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला। ठीक आहे, संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं, वाढदिवस तर नंतर करू ना, कुठे जातोय वाढदिवस। पण ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर जी उभी राहिली, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता। त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष करून मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने जी साथ दिली, कारण का मायबाप जनतेच्या लक्षात आलं की आदरणीय पवारसाहेब आणि माननीय उद्धवजींवर जो अन्याय झाला, अदृश्य शक्तीला असं वाटतं की अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते। त्या राज्यांनी दाखवून दिलं की अदृश्य शक्ती देश चालवू शकत नाही। हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच